नाशिक जिल्ह्यातील धरणांनी देखील तळ गाठायला सुरुवात केली। नाशिक जिल्ह्यात एकूण 23 धरणं असून 23 धरणांपैकी 7 धरणांमध्ये 0% पाणीसाठा शिल्लक आहे। तर जिल्ह्यातील एकूण पाणीसाठा केवळ 13% इतका शिल्लक राहिल्यानं नाशिककरांवरील पाणी कपातीचं संकट अधिक गडद झालंय। नाशिकचं मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाने देखील तळ गाठलाय। याच नाशिकमधील धरणांच्या जलसाठ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 23 छोटे मोठे धरण प्रकल्प आहे, ज्यामध्ये 17 धरण प्रकल्प हे लहान धरण प्रकल्प म्हणून ओळखले जातात, तर 7 हे मोठे धरण प्रकल्प ओळखले जातात। याच 7 मोठ्या धरण प्रकल्पांपैकी एक असलेलं म्हणजे नाशिकचं हे गंगापूर धरण। याच गंगापूर धरणामध्ये मी आता उभा आहे आणि गंगापूर धरणानं देखील तळ गाठायला सुरुवात केली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या एकूण 23 धरणांमध्ये आज मितीस केवळ 13% इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। तर ज्या गंगापूर धरणामध्ये मी आता उभा आहे त्या गंगापूर धरणानं देखील आता तळ गाठायला सुरुवात केलेली आहे। ज्या गंगापूर धरणामध्ये आपण बघतोय दृश्य ही सगळी काही बोलकी आहे। गंगापूर धरणाच्या मागच्या बाजूला हा पूर्ण खडकाळ परिसर जो आहे तो उघडा पडलेला आहे आणि त्यामुळे या धरणाचं पाणी देखील आता हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आहे। नाशिकचं हे गंगापूर धरण केवळ नाशिककरांचीच नाही तर मराठवाड्यातल्या नागरिकांची देखील तहान भागवत असतं। नाशिकच्या 23 धरणांपैकी सर्वात मोठा धरण प्रकल्प म्हणून देखील याच गंगापूर धरणाला ओळखलं जात आहे। त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणाची ही परिस्थिती असेल तर इतर धरणांबद्दल बोलायलाच नको, कारण तेच आहे की नाशिक जिल्ह्यातल्या 23 धरणांपैकी 7 ते 8 धरणांनी पूर्णतः तळ गाठलाय, म्हणजे या धरणांमध्ये केवळ 0% इतका पाणीसाठा शिल्लक राहिलाय। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या एकूण धरणांचा साठा बघितला तर तो 13%वर येऊन पोहोचलाय। नाशिक जिल्ह्यातल्या धरणांची ही अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। नाशिकमधल्या धरणांमध्ये आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे ही परिस्थिती जर सुधारायची असेल तर पुढच्या 15 दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये समाधानकारक पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे। जर नाशिक जिल्ह्यात पुढल्या 15 आठवड्यात समाधानकारक पावसाला सुरुवात झाली नाही तर नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट देखील गडद होऊ शकतं। नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्याच भागामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागलाय। मात्र शहरामध्ये आज मितीस दररोज पाणी पुरवठा सुरळीत सुरू आहे। मात्र धरणांची ही परिस्थिती राहिली तर निश्चितपणे नाशिकमधल्या भागांमध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा करणे, त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीचा देखील पाणी पुरवठा बंद करणे आणि शहरातील जलतरण तलाव जे आहेत ते देखील बंद करणे, अशा प्रकारचे निर्णय प्रशासनाला पुढच्या काळामध्ये घ्यावे लागतील। त्यामुळे नाशिककरांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।